कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे साहेब, आपल्या गावच्या सरपंच विमलताई, आपले चेअरमन चबू शेट्टी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व आलेल्या महिला भगिनी, सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ आणि आज आपल्यात काही विशेष पाहुणे आलेले आहेत जे IIT मुंबईमधून आलेले सर्व विद्यार्थी आहेत आणि हे आपल्या मुलांचे क्लास घेणार आहेत। किती 2 दिवस ना? वन डे विजिट और 2 डे विजिट। ते मुलांशी संवाद करणार आहे। असे आपण सर्वजण आपण सुरुवात केल्यापासून अतिशय छान आणि चांगल्या प्रकारे आपल्या सर्व मुलींनी आपलं महिलाविषयक जे ज्ञान होतं ते या ठिकाणी मांडलं। अनेक महिला पालकांनी महिलेच्या बाबतीत आपले अनुभव या ठिकाणी कथन केलेले आहे आणि आता या ताईंनी आपल्यासमोर एका छोट्याशा गावातून सगळ्या सोयीसुविधा नसतानाही एका देशातील नामवंताच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं आणि ते आपलं मनोगतसुद्धा या ठिकाणी मांडलेलं आहे। थोडी आप सबकी पहचान थोडी हो सकती। आपल्यात मराठी समजत नाही किती विद्यार्थी आहेत? मराठी बिल्कुल नहीं समझते। आप कहाँ से? मैं मध्य प्रदेश ग्वालियर। ग्वालियर से। अच्छा, आप? जयपुर राजस्थान। राजस्थान। आप? गुजरात। गुजरात। कहाँ से? सौराष्ट्र। सौराष्ट्र। आप? कोलकाता। कोलकाता। उत्तर प्रदेश। डिस्ट्रिक्ट? गोरखपुर। अच्छा, आप? उदयपुर राजस्थान। आप? जबलपुर मध्य प्रदेश। और बाकी? हाँ, आप? लखनऊ उत्तर प्रदेश। बनारस से। आप? कहाँ से? अच्छा, आप? आप? केरला से। पूरी उड़ीसा। अच्छा, गोरखपुर उत्तर प्रदेश। जयपुर राजस्थान। बहादुरगढ़ हरियाणा। शिगोर मध्य प्रदेश। नागपुर महाराष्ट्र। नागपुर महाराष्ट्र। बनारस। और बाकी महाराष्ट्रातल्या कुठून आहे तुम्ही? सर नांदेड जिल्हा खेडेगाव। नांदेड। हाँ। गडचिरोली। गडचिरोली। गडचिरोली डिस्ट्रिक्ट? गडचिरोली डिस्ट्रिक्ट। प्रॉपर गडचिरोली नाही, अहेरी गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये। मेघरी नगर तालुक्यातून। बेळगाव कर्नाटका। जुन्नर बिहार से। तर पहा, हे सर्व इंजिनियर्स आहेत आणि आपल्या देशात ज्या टेक्नॉलॉजीच्या मोठ्या संस्था आहेत, म्हणजे आपल्या देशातलं शिक्षणातलं सर्वात चांगलं क्वालिफिकेशन म्हणजे IIT म्हणजे IIT पवई, IIT चेन्नई, IIT खरगपूर हे जे पाहतो की मुलं किती अभ्यास करतात आणि त्या अभ्यासातून सर्वात चांगलं शिक्षण घेणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात आणि ही मुलं आता तुमच्याशी बोलण्यासाठी आलेली आहेत आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत की आपल्याला एक चांगली संधी मिळते की आपल्याला आपल्या गावात तिन्ही जे व्हिजिटर्स येतात ते वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे, शिक्षण घेणारे, आता MITचे स्टूडेंट येतात। वीकली 80 इंजीनियर की बैच MIT की यहाँ थी। यहाँ ही रहते हैं तो गांव में क्या क्या परिवर्तन हुआ है, कैसा हुआ है, परिवार के साथ डायलॉग करते हैं, स्टूडेंट के साथ डायलॉग करते हैं और करीबन 2-3 हज़ार इंजीनियर यहाँ विजिट करके जाने वाली MIT। उन्होंने कनेक्ट करने का प्रयास किया। मीटिंग